सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम. केवळ शांत मनाचा माणूसच आध्यात्मिकाचा अर्थ जाणू शकतो. म्हणजेच आध्यात्मिक मनुष्य सर्वांप्रती आदर, रिस्पेक्ट बाळगत असतो आणि नेहमी ते बोलताना त्याच्या भाषामध्ये गोडवा असतो. आणि जे शांत मनाने विचार करतात, जे शांत लोक असतात, कोणाच्याही मनाला दुखवत नाही, प्रत्येक जीवाचा ते रिस्पेक्ट करतात, असेच लोक अध्यात्मात जाणत असतात. मी एकदा थॉट वाचून दाखवतो. ओनली द मॅन ऑफ स्त्रीन माइंड कॅन रिअलाइज द स्पिरिच्युअल मिनिंग ऑफ लाईफ. केवळ शांत मनाचा माणूसच जीवनाचा आध्यात्मिक अर्थ जाणू शकतो. जे लोक शांत स्वभावाचे असतात, प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक घटनावरती ते शांत विचार करतात आणि ते विचार करून बोलत असतात किंवा समाजाशी ते सुसंवाद करत असतात. ते लोक नेहमीच आध्यात्मिक असतात आणि आध्यात्मिकाचा तो अर्थही ते जाणत असतात. म्हणून आपण कोणती गोष्ट करायची असेल तर ते आपण विवेकानं केली पाहिजे, विचारपूर्वक केली पाहिजे आणि प्रत्येक जीवाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. मतभेद करता कामा नये, कोणाशी स्पर्धा करता कामा नये किंवा कोणाला इग्नोर करता कामा नये. जोही तुमच्या समोर येईल, हो ते देवाचं रूप आहे. जोही तुमच्या समोर येईल, हो तो माझा आहे, ही भावना असणं म्हणजेच अध्यात्म आहे. आपण सगळे सुज्ञ आहात. मी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांना समजलं असेल. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.